नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी यामधील पाठ क्रमांक 2 श्यामचे बंधुप्रेम या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न. नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो? उत्तर आहे, नवीन पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. दुसरा प्रश्न. श्यामने कोणता निश्चय केला होता? उत्तर, गणेश चतुर्थीस गावाला जाताना धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावायचा असा निश्चय श्यामने केला होता. पुढचा प्रश्न आहे, लहान भावाला आईने कसे समजावले? उत्तर आहे या प्रकारे. एके दिवशी श्यामचा लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होईल, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. पुढचा प्रश्न आहे, श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात? उत्तर, श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कोर्ट कचेरीच्या कामासाठी जात असत. पुढचा प्रश्न. श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? उत्तर आहे या प्रकारे. श्यामने धाकट्या भावासाठी नवीन कोट शिवून घेतला होता. आईला किती आनंद होईल या सुख स्वप्नात तो दंग होता, म्हणून श्यामला चालण्याचे श्रम वाटत नव्हते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालील आकृत्या पूर्ण करा. त्यातील पहिली आकृती आहे बघा या प्रकारे. श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी, मफलर, जॅकेट आणि गरम कोट. पुढची आकृती आहे. श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आई वडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न. बघा या प्रकारे त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. पहिला प्रश्न निर्माण झाला. पहिलं, श्याम हा कोणाचा कोट मोरू जोशांकडे कार्य द्यावयाचा आहे? दुसरं, कापातल्या मुक्याने पाठविला असेल. तिसरं, पैसे रे कोठले, कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? चौथं, कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? अशा प्रकारचे विविध प्रश्न श्यामने आणलेला नवीन कोट बघून आई वडिलांच्या मनात निर्माण झाले. प्रश्न क्रमांक 3. का ते लिहा. त्यातील श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते. उत्तर आहे या प्रकारे. धाकट्या भावाचा कोट शिवून हातात आला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. आपण केलेला निश्चय पूर्ण झाला म्हणून कृतार्थ भावनेने श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले. पुढचा प्रश्न आहे, श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले. उत्तर आहे या प्रकारे. पावसा पाण्याचा जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पह्या, सोंडेघरचा पह्या यांना उतार नसेल, म्हणून श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी श्यामला जाऊ नको असे म्हटले. पुढचं, पिसईचा पह्या दुथडी भरून वाहत होता. भरपूर पाऊस पडत होता व पाण्याला फार ओढ असल्यामुळे पिसईचा पह्या दुथडी भरून वाहत होता. पुढचा प्रश्न आहे, श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. उत्तर, श्यामने खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता धाकट्या भावाला नवीन कोट शिवला होता. श्याम भर पावसात अडचणींवर मात करून घरी आला. ही हकीकत आईने ऐकली होती. श्यामचे हे अपार बंधुप्रेम बघून आईला गहिवर आला. पुढचा प्रश्न आहे, चर्चा करा, सांगा. त्यातील बघा प्रश्न. त्यातील प्रश्न आहे या प्रकारे. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो, यामागील श्यामची कल्पना काय असावी याबाबत मित्रांशी चर्चा करा. उत्तर आहे या प्रकारे. पंख ही पक्ष्यांना मिळालेली देणगीच असते. त्यांच्या मदतीने पक्ष्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाता येते. श्यामचे बंधुप्रेम या पाठात लहान भावाला दिवाळीला नवा कोट नेऊन देण्यासाठी श्यामची धडपड चालली होती.
शिक्षणाकरता बाहेर राहणाऱ्या श्यामला लवकरात लवकर घरी पोहोचून आपल्या भावाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायचा होता. मात्र मुसळधार पाऊस, त्यामुळे नदी नाल्यांना आलेला पूर असे असंख्य अडथळे श्यामसमोर उभे होते. अशा अवस्थेतही आईला आपल्या या कृतीने किती आनंद होईल या विचाराने घरच्या ओढीने तो चालत होता. त्यावेळी पंख असते तर एकदम उडून गेलो असतो आणि अंतर केव्हाच पार करत मी घरी पोहोचलो असतो, असा विचार श्यामने केला असावा. खेळूया शब्दांशी. त्यातील खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा. बघा, या प्रकारचे हे शब्द दिलेले आहे आणि आपल्याला त्यातील त्यांचे विरुद्ध अर्थांचे शब्द चौकटीतून शोधून लिहायचे आहे. या प्रकारे: थंड, गरम, सापडणे, हरवणे, सुगंध, दुर्गंध, थोरला, धाकटा, जुना, नवीन, लक्ष, दुर्लक्ष आणि स्मृती, विस्मृती. या प्रकारे हे विरुद्ध अर्थांचे शब्द आहेत. अशा प्रकारे आज आपण श्यामचे बंधू प्रेम या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.